शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा ते विद्यार्थी आंदोलनामार्फत राजीनामा मागत आहेत आणि त्यांची मागणी संविधानिक असल्यामुळे त्या संविधानिक मागणीचा या सरकारने विचार न करता उलट त्या विद्यार्थ्यांवर या बेकायदेशीर पोलिसांचा बनावट पोलिसांचा दबाव करून त्या पोलिसांना लाठीचार्ज करायला लावला, अश्रुधुराचे नलकांडे फोडले, अजून अनेक असे कारस्थान या मोदी सरकारने या पंतप्रधानपदी बसून या आपल्या देशावर 14 वर्ष आपल्या सर्व जनतेवर जुलूम करण्याचं काम केलेलं आहे। या शिक्षण विभागातल्या झालेल्या भ्रष्टाचाराला या विद्यार्थ्यांनी वाचा फोडण्याचं काम दिल्ली येथे जंतर मंतर येथे केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी बेलगाम असा लाठीचार्ज या दिल्लीमध्ये केलेला आहे आणि या लाठीचार्जचा एक परिणाम म्हणून एका विद्यार्थिनीच्या या बनावट पोलिसांनी काठीला चूक लावून त्या विद्यार्थिनीच्या मानेवर बेलगाम असा मारा केला आणि त्या विद्यार्थिनीचा कालच मरण पावली ती विद्यार्थी। म्हणजे हे सरकार ना शेतकऱ्याचे ना विद्यार्थ्यांचे ना तरुणांचे बेरोजगार करून शिक्षण घेऊन घरी बसले आणि हे तरुण जेव्हा या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व या वाडा तालुक्याचे सर्व तरुण या पोलीस नाक्यावर निदर्शन करण्यासाठी जमलेलं आहे। तुम्हाला सांगतो, ही नीट परीक्षा असो की जेई परीक्षा असो किंवा इतर कुठलीही परीक्षा असो, या नीट जेई या परीक्षा ज्या वेळेस हे 2 वेळेस डॉक्टरच्या पदावर भरती केली आणि काय झालं तर 2014 नंतर झालेले रस्ते, झालेले ब्रिज हे एकदम निकृष्ट दर्जाचे बनलेले। त्याच्या आधी तुम्ही बघाल तर इंग्रजांच्या काळात सुद्धा झालेले ब्रिज आज जसेच्या तसे